नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्यास तयार। उपोषण सोडताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने उपस्थित राहावं। उदयनराजे आणि संभाजी राजेंनीही यावं, जरांगे पाटलांची मागणी। उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ अशी चर्चा रात्री सांगितलेली उद्याला तर मग समाज ऐकल। छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आले पाहिजे, सरकारची जबाबदारी। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, जरांगे आणि शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून पुढील निर्णय घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मंडळाशी बोलतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकतो, त्यांची भूमिका काय आहे ते ऐकतो आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल। आजपासून सरकारला 1 महिन्याची मुदत देतोय, पण अंतरवाली सराटीत आमरण नव्हे तर साखळी उपोषण सुरू राहणार। जरांगे पाटलांची भूमिका। तर 12 ऑक्टोबरला भव्य सभेची केली घोषणा। काय पाहिजे तुम्हाला आणखी त्याचं साखळीत रूपांतर करायला तयारी, पण मी जागा सोडायला तयार नाही, हे मात्र मी याच्यावर ठाम आहे। तर थोड्याच वेळात जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी उदय सामंत पोहोचणार आहेत। यावेळी ते जरांगेंची मुख्यमंत्री शिंदेंसोबत फोनवरून बातचीत करून देणार आहेत। फडणवीसांचा संबंध नसताना सरकारतर्फे त्यांनी माफी मागितली। लाठीचार्ज मागे पोलीस अधिकाऱ्यांची चूक। अजित पवारांची प्रतिक्रिया। लाठी हल्ल्याचा, लाठीचार्जचा समर्थन करताना ती चूकच होती। स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली। वास्तविक तसा त्यांचा संबंध नव्हता, तिथल्या अधिकाऱ्यांची चूक होती। लाठीमार करणारे शिंदे फडणवीस अजितदादा नव्हते। यंत्रणा आणि यंत्रणेतली माणसं परिपक्व बुद्धीतली असतीलच असं नाही, संभाजी भिडेंचं वक्तव्य। लाठीचार्ज करणारे हे तिघजण नाही आहेत, यंत्रणा आणि यंत्रणेत माणसं इतक्या परिपक्व बुद्धीची असतीलच असं नाही, परंतु ते सुद्धा असं करा अशी इच्छा असलेले राज्यकर्ते नाहीये। अंतरवाली सराटी गावात पोहोचत संभाजी भिडेंचा जरांगेंना पाठिंबा। जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यासाठी घातली भावनिक साथ। शिंदे लवाड नाही, फडणवीस बेईमानी करणार नाही आणि अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, भिडेंकडून कौतुक। शिंदे अजिबात लबाड दुसरं देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाही। कॅबिनेट बैठकीला अपशकून नको म्हणून जरांगे पाटलांचं उपोषण सरकारला गुंडाळायचंय। संजय राऊतांचा राज्य सरकारवर आरोप। समित्या उपसमित्यांची खोटी आश्वासनं दिली जातात, राऊतांचा घणाघात। हे मुख्यमंत्री आपली कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घेत आहेत, त्यांना त्याच्या आधी जरांगे पाटलाचं उपोषण गुंडाळायचं म्हणून ही खोटी आश्वासनं देणं, समित्या उपसमित्या। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाऊ। ऑक्टोबरमध्ये 1 लाख ओबीसी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा इशारा। मोठे मोर्चे जे आहेत, एक तर मंत्रालयाला घेराव करण्याचा 1 लाख लोकांचा ओबीसीचा मोर्चा जो आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही घेणार आहोत। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार या शिंदेंच्या आश्वासनानंतरही ओबीसी समाज आंदोलनावर ठाम। आंदोलकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवत केली निदर्शनं, तर अनेक ठिकाणी आंदोलनं करत केली जोरदार घोषणाबाजी। नोटा माझ्याकडून घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला। नवनीत राणांचं नाव न घेता यशोमती ठाकूरांवर आरोप। काय इमानदारीची गोष्ट करते, काय इमानदारी आहे ताईंमध्ये। लोकसभेमध्ये माझ्यासोबत फिरून रवी राणाकडून कडक नोट घेऊन यशोमती ठाकूर भडकल्या। राणांना चोर म्हणत पैसे घेतल्याचं सिद्ध करा, राजकारण सोडेल, यशोमती ठाकूर यांचं नवनीत राणा यांना आव्हान। अवकातीत राहाय, माझ्या बापांनी आणि आमच्या घराण्यांनी इथं जमिनी देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही। आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं, ही फॅक्ट आहे। चोट्टा लेका, तुझी बायको चोट्टी, तू चोट्टा। शानपणा मारायचं नाही, बोलायचं नाही, सिद्ध करून दाखव मला। राजकारण सोडून देऊ, उगाच काहीतरी फालतूगिरी नाही, असं नाही सहन होत। आणि काही बोलायचं नाही फालतूगिरी उगाच। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये रवी राणा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। रवी राणांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर।
सिल्वर ओकवर जात उद्धव ठाकरे संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा. शिवसेना आमदार अपात्रतेची 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी. ठाकरे गटाचे 14 आमदार वकिलांसोबत सुनावणीला सामोरे जाणार. त्याआधी आमदारांच्या बैठकीची शक्यता. शिंदेसोबतच्या अपक्ष आमदारांनाही ठाकरे गटाची नोटीस. बोंडेकर, बच्चू कडू, यड्रावकर यांना अपात्रतेची नोटीस. तर आम्हाला पक्षाचा व्हीप लागू होत नाही, बोंडेकरांची प्रतिक्रिया. पक्ष निवडून आलोत आणि आम्ही शिवसेनेसोबत सुरुवातीपासून होतो, आताही आहोत. पण याचा अर्थ शिवसेनेमध्ये आम्ही सामील झालो नाहीये. त्यांच्या नोटीस हा येणंच हा एक आश्चर्यकारक आहे. अजित पवार गटातील 24 आमदारांवर शरद पवार गटाकडून कारवाईची मागणी. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांचाही समावेश. 24 आमदारांना शरद पवार गटाच्या शिस्तपालन समितीचं पत्र. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. उद्धव ठाकरेंना विदूषकांचा वेढा. पत्रकार परिषदेत नाचवलेल्या विदूषकाचा ड्रेस ठाकरेंना पाठवणार. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला चित्रा वाघांचं प्रत्युत्तर. या कामामध्ये रियालिटी यावी यासाठी आज आम्ही उद्धवजी ठाकरे यांना विदूषकाचा, जोकरचा ड्रेस त्या ठिकाणी पाठवतोय. चित्रा वाघांसारख्या जोकरकडून वेगळी अपेक्षाच नाही. किती दिवस चित्रा, नितेश, नवनीत, गुणरत्न अशा जोकर छाप लोकांमागे लपून फडणवीस घाणेरडं राजकारण करणार आहेत. सुषमा अंधारेंचं चित्रा वाघांना प्रत्युत्तर. आणि विदूषकी चाळे करणारे लोक यांच्याकडून आपण वेगळ्या अपेक्षा करू नये. चित्रा वाघ सारख्या जोकरकडून काही वेगळी अपेक्षा करण्याची गरज नाहीये. भास्कर जाधवांनी बावनकुळेंवर केली खालच्या पातळीवरून टीका. वर्णावरून टीका केल्यानं भास्कर जाधवांवर होते जोरदार टीका. एक प्लेअर होता एमरोज, माहितीये काय? आता हे काय म्हणतात त्यांच्यावर व्यक्तिगत टीका. मग घरकोंबडा उद्धव साहेबांना बोलता येईल तुमची व्यक्तिगत टीका नाही. तर भास्कर जाधवांची राजकीय कारकीर्द कधीही संपू शकते, म्हणून ते विदूषकाच्या नादी लागतायत, असं म्हणत चित्रा वाघांची टीका. भास्कर जाधवांना माहितीये त्यांचं राजकीय कारकीर्द कधीही संपू शकते. त्या भीतीपोटी ते सुद्धा या विदूषकासारखे वागतायत. लाडके दादा असा उल्लेख करताच अजित पवारांचा गिरीश महाजनांना चिमटा. आधी लाडका नव्हतो का? दादांच्या मिश्किल प्रश्नाने पाचोऱ्यात भर सभेत हशा. त्याचे उपमुख्यमंत्री आता आमचे सर्वांचे लाडके माननीय अजितदादा. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय? कोल्हापुरातल्या धनंजय मुंडेंच्या शायरीवर जितेंद्र आव्हाडांची टीका. शरद पवारांना वफाई साबित करा सांगण्या एवढी. ते शायरी म्हणायला खूप असं हात वारे वगैरे करून मजा येते. त्याचा अर्थ काय निघतोय? तुमची लायकी पण नाही तुमच्यासमोर वफाई साबित करायची. G20 परिषदेत प्रत्येक देशाला भारतातून काही मिळेल याचं आमिष दाखवलं गेलं. संजय राऊतांचा आरोप. सौदीच्या राजपुत्रासोबत केलेल्या वारसूचा करार हा त्याचाच एक भाग. राऊतांची टीका. कोटीचा एक करार डिफेन्स संदर्भातला अमेरिकेशी केल्यावरच जो बायडन इथे आले. त्याच पद्धतीनं सौदीचे प्रिन्स आले बारसू प्रकरणात. उगाच आले नाही ते इथे. हे आपल्याकडून काहीतरी ओरबाडायला आले. नव्या संसदेत कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार. मजेंटा किंवा गुलाबी नेहरू जॅकेटसह खाकी रंगाची पॅन्ट. जॅकेटवर गुलाब तर डोक्यावर मणिपुरी पगडी दिली जाणार. नव्या डिझेल गाड्यांवर 10% GST वाढवणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. डिझेल गाड्यांचा वापर कमी व्हावा म्हणून केंद्राचा निर्णय. 14 के बाद जो 52% डीजल की गाड़ियां थी वो 18% पे आई है. अब जैसे ऑटोमोबाइल इंडस्ट्री बढ़ रही है, डीजल की गाड़ियां नहीं बढ़नी चाहिए. आप ही आपके लेवल पर निर्णय करिए ताकि डीजल कम से कम हो. और अगर आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. लातूरच्या 120 गावांमध्ये जुन्या रेकॉर्डचा शोध. वाडी वाघोली गावात कुणबी मराठा असल्याच्या 42 नोंदी. मराठा आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी. मतदानावरही बहिष्कार. नांदेडमधल्या एकदरा ग्रामपंचायतीचा ठराव. बीडच्या रुग्णवाहिका चालकाचा मनोज जरांगेंना पाठिंबा. रुग्णवाहिका चालक उपोषणस्थळी दाखल. LTT मंगळुरू एक्सप्रेस, LTT कुडाळ एक्सप्रेस आणि दिवा चिपळूण एक्सप्रेसला 2 अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय. गणपतीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत्या मध्य रेल्वेचा निर्णय. अहमदनगरमध्ये साखळी चोराला गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या. 10 तोळे सोन्यासह एकूण 5,75,000चा मुद्देमाल केला जप्त.
धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर गावात विहिरीत बिबट्या पडला. बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना यश. सातपुडा जोरदार पाऊस, नद्यांना पूर. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील छोटे बंधारे ओव्हरफ्लो. नागपूर जिल्ह्यातल्या 9 डेअरींमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाई. 2250 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. तपासणी मोहिमेमुळे दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले. नाशिकमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना शाळेत मोबाईल बंदी. मुख्याध्यापकांच्या मोबाईल वरूनच संपर्क साधता येणार. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी हा निर्णय. आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रो मार्गिकांचं काम प्रगतीपथावर. मेट्रो 2B अंधेरी DN नगरपासून ते मानखुर्द मंडालापर्यंत 24 किलोमीटरचा मेट्रो मार्गाचं काम 50% अधिक पूर्ण. राज्यात 3 महिन्यात 2403 बालमृत्यू. आदिवासी भागांमध्ये 730 बालमृत्यू. कुपोषण आणि बालमृत्यूची कारणं जाणून घेण्यासाठी कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर दीपक सावंत यांची नियुक्ती. पुण्यातील आयसिस मॉडेलशी संबंधित प्रकरणं NIAनं तपासादरम्यान 4 आरोपींना केलं फरार घोषित. ठावा ठिकाणा सांगणाऱ्या 3 लाखांचं बक्षीसही मिळणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा करणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही निमंत्रण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं दर्शन घेणार. पुण्यातल्या सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचा अजित पवारांसाठी भन्नाट उखाणा. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यातल्या PMPMLच्या बसमध्ये आता गुगल पे आणि फोन पेची सुविधा. UPI कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंटद्वारे प्रवाशांना PMPMLचं तिकीट काढता येणार. पुरंदर तालुक्यातल्या करहा नदीवरच्या नाझरे धरणात पाणीच नाही आणि या धरणावर अनेक गावं अवलंबून. खंडोबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय. फिरत्या हौदांसाठी पुणे महापालिका 1.5 कोटीचा खर्च करणार. 150 हौदांसाठी निविदा प्रक्रिया राबवली. कोरोना काळात 60 फिरते हौद होते, मात्र आता आणखी हौदांसाठी निविदा का, असा प्रश्न उपस्थित. पुण्यात बालगंधर्व चौकात धनगर समाजाचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी गजी ढोल वाजवत धनगर समाजाचं आंदोलन.